इसके पास ध्यान दे। ये देख 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 भाग भाग के उधर से आया है। चल किधर गया मेरा ये? क्या क्या किधर गया तेरा क्यूटनेस? तेरा बाजू था खिडकी में. कसले फालतू जोक मारतोय ना. असो, मी फुल ऑन याला इग्नोर करून माझ्या मेकअपवरती कॉन्सन्ट्रेट करते. मला इतकी घाई आहे आणि हेच आहे बघा, त्याच्या टॉईसना सोडून माझ्या मेकअप प्रोडक्ट बघण्यात त्याची काय क्युरिओसिटी आहे ना माहीत नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल, आज आहे नुकुलचा साखरपुडा. सो घरात खूप मोठा आनंद आहे आणि तिथेच जाण्याची तयारी आमची सुरू आहे. संध्याकाळच्या यावेळी किती प्रसन्न वाटतं ना. हा थंडगार वारा आणि हा चिमण्यांचा चिवचिवाट खरंच खूप भारी वाटतं. शिवला सतवत होता त्यामुळे त्याने त्याच्या हातात कप दिलाय. तेच घेऊन तो आलाय माझ्याकडे. आणि हे बघा, त्याला टिकली पण लावली. किती क्यूट दिसतंय. ओ माझं गोंडस बाळ. ह्याच्या हातात काही दिलं ना तर हा असाच वाजवत बसतो. इथे आम्ही रेडी होऊन निघालो मामाच्या साखरपुड्याला. मी, यशू आणि यशूचा छोटा मामा आम्ही कारने जातोय, पण शिव टू व्हीलरने आधीच पुढे गेलाय. यशूच्या कपड्यांमध्ये होता मी त्याला तशीच नेते. तिकडे गेल्यावरती त्याला रेडी करेल प्रॉपर. बघा ना किती सिरियस झालाय. त्याला झोप आलेली दिसतीये. एनिवे, तसाही तो झोपेल ट्रॅव्हलिंगमध्ये. आज नुकुलचा साखरपुडा होतोय. खरंच मी खूप हॅपी आहे आणि तसंच थोडं इमोशनलही आहे. कारण लहानपणापासून सोबत भांडलो, हसलो, खेळलो आणि आज त्याच्या आयुष्यातली नवीन वाट सुरू होतीये. जो माझा छोटा भाऊ आहे, आज तो कोणाच्या तरी आयुष्याचा मोठा आधार बनतोय. फायनली रिंग एक्सचेंज झाल्या. तुमच्या दोघांना हॅपी बघून खरंच खूप हॅपी फील होतंय. देव तुम्हाला दोघांना नेहमी असंच आनंदी ठेवू. ॲक्च्युली ना हा प्रोग्राम खुशालीच्या घराच्या समोरच करण्यात आलेला. त्यांच्या घराच्या समोर खूप मोठी जागा आहे, तर तिथेच मंडप वगैरे अरेंज करून हा प्रोग्राम करण्यात आलेला. डेकोरेशन पण छान केलेलं आहे. आणि तसंच आज खुशालीचा बर्थडे सुद्धा होता, त्यामुळे काय डबल सेलिब्रेशन. मज्जाच मज्जा. हे व्हिडिओ ऐसा काय काम हे ना खुशालीचे आजी आजोबा आहेत. खरंच खूप गोड आहेत दोघंही. ते या दोघीही मुली खुशालीच्या कझन सिस्टर आहेत.
त्या दोघींनी नकुल आणि खुशालीसाठी मस्त डान्स प्रिपेअर केलेला. खूप छान नाचल्या दोघी. इथून सुरुवात होते फॅमिली फोटोजनं. आम्ही सोबत एक फोटो काढला आणि नंतर यशूने मामाच्या कडेवर जाऊन एक फोटो काढला. तो ना खूप चिडचिडा झालेला, त्यामुळे रडायलाच लागला मामाकडे जाऊन. फोटोग्राफरच्या बाजूला जे उभे होते ना, त्यांनी यशूला आवाज द्यायला सुरुवात केली, हातवारे केले की जेणेकरून यशू बघेल फोटोमध्ये. आता बारी येते नुकुलच्या फ्रेंड्सची. ही आहे नुकुलची गँग. यातही काही लोकांची कमी आहे. पण इथे मम्मी, आई आणि मी उभे आहोत, काहीतरी बोलत आहोत. काय बोलत आहोत हे लक्षात येत नाहीये. यशूला डॅडी बाहेरच घेऊन फिरतोय, कारण इथे खूप गोंधळ होत होता. जेवणाला सुरुवात झालेली, सगळ्या पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केलेली आणि मी बघत होते कोणाला काय हवं नको ते. मागे स्टेजवर कपल्सचा पुन्हा फोटोशूट सुरू झाला, त्यामुळे काय आमच्याकडे भरपूर वेळ होता. आम्ही आम्ही हे जेवलो, खूप धमाल केली. यशूनेही खूप एन्जॉय केला आणि लेट झालेला म्हणून आम्ही घरी यायला निघालो. सगळे खूप आग्रह करत होते राहण्यासाठी, पण शिवला सुट्टी नव्हती दुसरा दिवस, त्यामुळे आम्ही निघालो. 1 तास लागला आम्हाला घरी पोहोचायला आणि घरी आल्यानंतर आम्ही चहा एन्जॉय केला. यशू झोपला होता आणि बाहेर थंडी पण खूप जास्त होती. सो चला, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. मामाचा साखरपुडा खूप सुंदर पद्धतीने पार पडला. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन